ह्या काही आठवणी म्हणजे श्रुती होत. वडिलांना म्हणजे नानांना सोवळे झाले होते व त्या सोवळ्यामुळेच घरात जाच असे. ती सोवळ्याची गोष्ट अशी सांगतात. 57 सालच्या बंडाची धामधूम. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील त्र्यंबकेश्वरी कोठीवाले होते. बंडाच्या धामधुमीचा फायदा आजोबांच्या वैऱ्यांनी घेतला व सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात आजोबांच्या विरुद्ध काही किलमिश त्यांनी उत्पन्न केले. आजोबांचे व माझ्या वडिलांचे एकमेकांवर बापलेकासारखे प्रेम होते. आजोबांना धरून नेण्यात आले व त्र्यंबकेश्वरीस ताबडतोब फाशी देण्यात आले. नाना तेव्हा नाशकास होते. तेथे त्यांना ही बातमी कळली. त्याबरोबर ते उठून दूर पंचवटीच्याही पलीकडे तपोवनात आंघोळीला गेले. इकडे आत्याबाई भावाच्या आंघोळीची तयारी करून बसली होती. पण नाना जे सकाळी बाहेर गेले ते संध्याकाळी दिवे लागणीला ओले त्याने घरी आले. त्यांना कोणी विचारले, नाना तुम्ही कुठे होता आणि असे ओले त्याने का घरी आलात? तसे त्यांनी उत्तर केले, मी तपोवनात गेलो होतो. तेथे एका महाराचा शिंतोडा माझ्या अंगावर उडाला आहे. मला विटाळ झाला आहे. आता दुरून माझ्या अंगावर पाणी घाला, मी आंघोळ करतो. हे सोवळे शेवटपर्यंत म्हणजे 25-26 वर्ष कायम राहिले. ह्या सोहळ्यानंतर 12-13 वर्षांनी माझा जन्म झाला. नानांच्या सोहळ्याने नुसते घरदारच नाही तर सारा गाव त्रासून गेला होता. त्यांना ब्राह्मणांचा सुद्धा विटाळ व्हायचा. मग इतरांची काय कथा? घरातील बायकांना हळदी कुंकवाहून परत घरी येताना न्हावून घरात यावे लागे. स्वयंपाकघरातही नानांची करडी नजर असे. स्वयंपाक ओले त्याने व तोही उजव्याच हाताने झाला पाहिजे. एक हात मोडल्याप्रमाणे बाजूस राहिला पाहिजे आणि हे काम पडे आईवरच. कोणी शेजारी घरी आला आणि अर्थात शेजार ब्राह्मणांचाच असावयाचा तर तो परत जाताना आईने त्याच्या मागे पाणी शिंपडीत जायचे. पण नाना एकदा सकाळी बाहेर गेले म्हणजे मग आमची सर्वांची मजा असे. ते गेले की शेजारच्या बायका आमच्या घरी बसायला येत. आम्हीही पोरेसोरे खेळायला गोळा करावी. आई तर माणसांची फार भुकेली. तिने दुसऱ्यांच्या मुलांना आंघोळी घालाव्या, सासूरवाशिनींच्या समजुती घालाव्या, कोणाला औषध द्यावे, कोणाशी गोड बोलावे. एकदा तर एका मराठ्याच्या घरी जाऊन तिने तेथे पुरणाच्या पोळ्या करून दिल्या होत्या. पण हे सारे अगदी चोरून. नानांचे राज्य अगदीच निराळे होते. बाहेरून येणाऱ्या सर्व जिणसा ते धुवून घेण्यास लावीत. मग ते तिखटमीठ असले तरी धुवावे लागे. एकदा त्यांनी मुलांना मीठ धुवायला सांगितले. पोरांना नानाची खोडच मोडायची होती. त्यांनी मीठ एका पंचात घालून चांगले भिजवले व तो पंचा खुंटीला टांगून ठेवला. थोड्या वेळात मीठ विरघळून गेले. नाना झोळीत मीठ पाहतात तो आत काही नाही. तेव्हापासून मीठ, गूळ, साखर, तेल, तूप ह्या जिणसा धुतल्या वाचून घरात खपू लागल्या. ह्या जिणसा धुण्याची कामे बहुत करून आई व आजी यांच्यावर पडत. ते सांगतील त्या जिणसा त्या धूत किंवा धुण्याचा बहाणा करीत. मीठ, साखर धुण्याचे काम जोपर्यंत आई किंवा आजीकडे असे तोपर्यंत ती कधी विरघळली नव्हती. त्या पुष्कळ वेळेस त्या धुण्याच्या बाबतीत लबाड्या करीत व आम्हालाही खोटे बोलण्यास शिकवीत. त्याचे कारणही तसेच होते. शेतातून धान्य घरी आले की ते साठवायच्या आधी धुतले पाहिजे असा नानांचा कडक नियम असे. आता 20-20 मण धान्य आईने व आजीने कसे धुवायचे? त्या काय करीत की थोडेसे धान्य धुवून त्याचा सर्व थर राशीवर घालीत. नाना घरी आले म्हणजे त्यांनी सर्व मुलांच्या जबाण्या घ्याव्या. मुले सारी आधीच पढवून ठेवलेली असावयाची. तेव्हा ती बहुत करून सारखीच गोष्ट सांगत. पण जर का एखादा घाबरून चुकला म्हणजे खरे बोलला तर साऱ्या घरात गोंधळ सुरू व्हायचा. बायकांनी तेवढ्या सगळ्या विटाळलेल्या वस्तू नानांच्या नजरेखाली धुवून काढायच्या. पोरांनी खोटे बोलल्याबद्दल रगडून मार खायचा व पोरांना मारून झाल्यावर त्यांच्या विटाळाबद्दल नानांनी पुन्हा आंघोळ करायची. एकदा घरात जांबाच्या 3 पाट्या पडल्या होत्या. वास्तविक त्या आमच्या खेड्याहून म्हणजे जलालपुराहून नाशकास विकायला जायच्या. पण त्या विटाळल्या होत्या, धुतल्या नव्हत्या. नाना सकाळी बाहेर जात ते अगदी अंधार पडेपर्यंत हातपाय धुत व आंघोळ करीत बसत. संध्याकाळपर्यंत त्या पाट्यातील जांब उचलून घ्यावेत की नाही याच्यातच सारा वेळ गेला. शेवटी ठरले की एकेकाने दाराशी पाळीपाळीने उभे राहावे व बाकीच्यांनी जांब खावेत. होता होता मीच एकटी राहिले. पण माझ्या वेळेस कोणी दाराशी उभे राहीना. तेव्हा मीच आपली दारापर्यंत गेले व कोणी नाही असे पाहून जांब उचलून खाऊ लागले. इतक्यात नाना येऊन माझ्या पुढ्यात दत्त म्हणून उभे राहिले. त्यांना पाहताच मी जीव घेऊन पळाले. ती कोपऱ्यातील मुसळा मागे लपले.
नानांनी मागील दारी जाऊन सीताफळीचा एक चांगला फोक काढून आणला व मला मुसळामागून ओढून यथेच्छ चोप दिला. माझा मार पाहून बिचाऱ्या आजीला अतोनात वाईट वाटले. घरातील इतर माणसांची पाचावर धारण बसली. त्यांना भीती वाटली की आता ही पोरगी नावे सांगू लागली तर साऱ्यांना मार बसूनच्या बसून संपूर्ण घरदार धुवावे लागेल ते निराळेच. एक दिवस मी गव्हाच्या राशीजवळ निजले होते. जवळच माझी एक बाहुली पडली होती. त्या बाहुलीला मी लुगडे नेसवले होते. खेळता खेळता मला लागली झोप. बाहुलीचे लुगडे गव्हाच्या राशीला व मला लागले होते. नाना आले. त्यांनी ते पाहिले. बाहुलीच्या लुगड्याने गहू विटाळलेले पाहताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी मला खसकन ओढली व चांगला मार देण्यास सुरुवात केली. माझ्या मधल्या बहिणीला व भावालाही कसलासा विटाळ झाला होता. मार देऊन झाल्यावर मला त्यांच्याबरोबर गंगेवर आंघोळीला पाठवले. गंगेवर जाता जाता आम्ही तिघांनी ठरवले की आज कोणीतरी पाण्यात बुडून मरायचे. असे कोणी मेले म्हणजेच नानांचे डोळे उघडतील व ते कोणाला त्रास देणार नाहीत. आम्ही तिघे गंगेत डुबू लागलो. सर्वांचा बेत एकच की नानांना चांगली दहशत बसवायची. मला तर मारच बसला होता. तेव्हा नानाची खोड चांगली जिरवण्याचा हा बेत पार पाडण्याचे मी पक्केच ठरवले होते. मी थकले. नाकातोंडात पाणी जाऊ लागले. त्याचवेळी आमच्यासमोर शेजारचे एक गृहस्थ संध्या करीत बसले होते. त्यांचे माझ्याकडे लक्ष जाऊन त्यांनी चटकन गंगेत उडी मारली व मला बाहेर काढली. नानांची खोड तर मोडली नाहीच, पण माझी मात्र पुरी खोड मोडली. एकदा वसुलाचे 100-200 रुपये आले होते. ते अंगणात ठेवून त्यावर शेणाचा पोह टाकला व नाना गेले आपल्या नित्य व्यवसायाला म्हणजे आंघोळीला. साऱ्या दिवसभर आम्हा पोरांना त्या शेणाच्या पोहाभोवती पहारा ठेवण्याचे काम करावे लागले. संध्याकाळी नाना घरी आल्यावर ते रुपये धुण्यासाठी गंगेवर घेऊन गेले. ते तेथेच विसरून आले. गेले ते रुपये. सारांश, या 16 ओळ्याच्या पायी नानांनी सोने नाणे सुद्धा धुण्याचे कमी केले नाही. गोविंदराव खांबेरे हे माझ्या आत्याबाईंचे पती. गोविंदराव मामा माणसांचे फार भुकेले. गाव अगदी लहान व घर सदा सर्वांना उघडे, त्यामुळे तेथे माणसांची सारखी वर्दळ असे. नानांना सोहळे झाल्याने गोखल्यांच्या घरचे सर्व काही मामांनाच पाहावे लागे. त्यांची शेतीवाडी, देणे घेणे, लग्न, मुंजी वगैरे सर्व भार त्यांनी आपल्या शिरावर घेतला होता. आत्याबाईंना मूलबाळ मुळीच नव्हते. आईने त्यांना कबूल केले होते की आता ह्या खेपेला मुलगा हो मुलगी हो ती तुमची. त्या दोघी आपल्या वचनाला जागल्या व मी जवळजवळ आत्याबाईंच्याच घरी वाढले असे म्हणण्यास हरकत नाही. तसे म्हटले तर माझी सारीच भावंडे त्यांच्या घरी वाढली. मुलांना आपल्या सत्तेचे घर सुद्धा तितकेसे आवडत नसे. एकंदर आम्ही 5 भावंड. तशी झाली पुष्कळ, पण जगली 5. वडील बहीण भिकूबाई, मग केशर, भागीरथी, विष्णू व शेवटली मी. भिकूताई माझ्यापेक्षा 15-16 वर्षांनी वडील होती. तिला नाशकास पेन्शनच्या घरी दिली होती. नानासाहेब पेन्शनचे आमच्याकडे फार लक्ष असे. त्या सुमारास नाशकास टिळकांची कवी म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती. पेन्शनचे टिळकांकडेही लक्ष होते. त्यांनी गोविंद मामांना माझ्यासाठी या स्थळाविषयी लिहिले. गोविंदराव मामांनी वामनराव टिळकांशी पत्रव्यवहार सुरू केला व मुलीला पाहण्यासाठी त्यांना बोलावले. वामनरावांचे पत्र आले, मी हुंडा घेऊन आपल्या मुलाला विकणार नाही. जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा. मला जे करता येईल ते मी करीन. टिपण मात्र चांगले जुळले पाहिजे. त्याशिवाय मी संमती देणार नाही. तसेच माझ्या घरात कोणी बायको माणूस नाही, तेव्हा मुलगी मोठी होईपर्यंत ती तुम्हाला सांभाळावी लागेल. मला पाहण्याची गरज नाही. तेथील सर्व मंडळींना ती पसंत असली म्हणजे झाले. मला पसंतच आहे. हे पत्र वाचून सर्वांना आनंद झाला. मोठी होईपर्यंत मला सांभाळायला मामा अगदी एका पायावर तयार होते. आता मला एकदा नाशकास नेऊन दाखवून आणण्याचे तेवढे बाकी राहिले होते. त्याप्रमाणे नाशकास माझ्या बहिणीकडे माझी रवानगी झाली. मला पाहायला आले त्याच्या आधीची काही दिवसांपूर्वीची गोष्ट. गोविंदराव मामा तेव्हा नाशकास होते. मीही अर्थात त्यांच्याकडेच होते. जवळच त्यांच्या शेजारी एक बिऱ्हाड आले होते. त्या घरी सखू नावाची एक मुलगी सासूरवाशीन माहेरपणाला आलेली होती. 12-13 वर्षाची व घरात तीच तेवढी बायको माणूस. पुरुष माणसे म्हणजे तिचे 2 वडील भाऊ. एक इंग्रजी 5वीत व एक 6वीत शिकत होता. सखू खेळता येईल तितके खेळत असे. मीही नेहमी तेथे खेळायला जायची. आमच्या खेळण्याने सखूला चुलीशी लागायला उशीर व्हायचा. तिची भावंडे त्रासून रागावून तशीच उपाशी झोपी जात. तेव्हा वडील भावाने स्वतःच तिच्याशी खेळण्यास सुरुवात केली. ताई मुली जमून खेळत बसते आणि मग सगळ्यांनाच उपाशी बसण्याची पाळी येते.
त्यापेक्षा आपण स्वतःच खेळू लागावयाचे व शेजारच्या कार्ट्या आल्या की त्यांना हाकलून लावायचे, असा त्यांनी निश्चय केला. सोंगट्या, सागरगोटे वगैरे सगळेच तो खेळे. त्या घराला 2 जिने होते. मी रोजच्या प्रमाणे खेळण्यास गेले तेव्हा सखूच्या भावाने मला पाहताच काठी घेऊन एक जिना अडवला. खबरदार आमच्या घरात आलीस तर तंगडीच मोडीन. वरून सखू हाका मारीतच होती तेव्हा मी दुसऱ्या जिन्यावरून चढू लागले, पण काही उपयोग झाला नाही. तेथून पुन्हा शब्द आला, पहा, लंगडे होऊन परत घरी जावं लागेल. तेव्हापासून सखूच्या घरी जायचे नाही व तिच्या भावाचे तोंड पाहायचे नाही असा मी निश्चय केला. पुढे सखूचे बिऱ्हाड उमामहेश्वराच्या देवळात म्हणजे आमच्या घराच्या अगदीच जवळ आले, तरी मी काही त्यांच्या घरात गेली नाही. मला पाहायला आले तेव्हा भिकुताईने नटवून थटवून मला वरच्या माडीवर नेले. तेथे मात्र मला मेल्याहून मेल्यासारखे झाले, कारण सखूच्या घरी पाय न ठेवण्याचा माझा जो नियम तो ढासळण्याचा मजवर प्रसंग आला. माझी तंगडी मोडण्यास निघालेले गृहस्थच मला पाहायला आलेले आणि त्यांना मी पसंतही पडले. माझ्या आजे सासूबाईंच्या परीक्षेतही मी उतरले. गंगाबाईंनी माझ्या डाव्या कानाचा चाप गच्च दाबून पाहिला व सांगितले, मुलगी मला पसंत आहे. कान दाबला तरी मी हुश्य केले नाही की इश्य म्हटले नाही. त्यावरून पोरीचा कान धरून आपण तिला कशीही वागवू असा त्यांनी अंदाज बांधला असावा. पण मला नवल वाटले ते टिळकांना मी कशी पसंत पडले ह्याचे. माझे रूप अगदीच बेताचे होते. बाकी नाक डोळे जरी रेखीव नव्हते तरी ते होते व अगदी जागच्या जागी होते. काही नाही तरी मामांनी माझ्या लग्नात 1000 रुपये खर्च करण्याचे ठरवले. माझे वडील नारायणराव गोखले हे काय करणार ते दिसतच होते. आईला पुष्कळ वाटे, पण ती बिचारी काय करणार. ती दुसऱ्याकरता जन्मभर खपली व तिच्याकरता तिसरे खपत. मामाकडे सजल नेत्रांनी पाहून ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे तिला काय करता येत होते. नाना अगदी लग्नाच्या गडबडीत रानात जाऊन हातपाय धुत बसले. लग्न झाले. मामांनी कन्यादान केले. गोविंदराव मामांचे आपल्या जावयावर अगदी बापाप्रमाणे प्रेम होते. ते म्हणत, माझे आहे काय, मनी ही माझी एकुलती एक मुलगी. पुढे मागे माझे जे आहे ते सर्व मनीचे आणि टिळकांचेच आहे. पण आत्याबाईंचे पाहणे निराळे असे. जावयाला नेहमी कामधंद्या वाचून घरातच लाडावून ठेवलं तर ह्याचे पुढे व्हायचे कसे, ह्याच मतभेदामुळे त्या नवराबायकोत नेहमी खडाजंगी उडे. जलालपुराजवळच गंगापूर आहे. दोहोंमध्ये गंगा तेवढी आडवी. गंगापूर जबलपुरांपेक्षा मोठे, श्रीमंत व हौशी गाव. तेथे दशावतरी नाटके होत. त्या गावात टिळकांना मित्रमंडळी व त्यांच्या कवितेचे रसिक श्रोतृगणही बरेच मिळाले होते. त्यांच्या आग्रहाने व स्वतःच्याही हौशीने त्यांनी या नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पण हे सारे अगदी चोरून. गोविंदराव मामांच्या कानी ह्यापैकी काही जाऊ न देण्याची ह्या मंडळींनी मोठी खबरदारी घेतली. पण एवढ्या खबरदारीच्या कुंपणातून मामाच्या कानी ही बातमी जातच असे. एखादा माणूस सहज बोलून जाई, काय हो मामा, तुमच्या जावयाने तर काल मोठी बहार उडवून दिली. दशरथाचं काम इतकं चांगलं केलं की सारे माणसे ढसाढसा रडू लागली. ह्यावर मामा म्हणत की हे शक्य नाही, ते रात्री घरातच होते. आम्ही निजल्यावर मामा दाराला बाहेरून हळूच कुलूप लावून घेत व त्या कुलपाच्या जोरावरच लोकांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सर्व सामसूम झाल्यावर गंगापुरात चाललेल्या नाटकाची गडबड जलालपुरास ऐकू येई. आता गणपती आला, टपावर थाप पडली, हे पहा नच शारदे कसे स्पष्ट ऐकू येते. असे पडल्या पडल्या टिळकांचे अधीर शब्द अंधारात उमटायचे, तर इकडे खिडकी वाटे कुजबूज सुरू व्हायची. टिळकांची मित्रमंडळी खिडकीखाली जमून त्यांना खिडकीतून हळूच उतरवून घेत. घर शेजारचे असल्यामुळे कासरे दोरे वगैरे जेथे तेथे टाकलेले असत. त्यांचा उपयोगही अर्थात होतच असे. टिळक संध्याच करीत नाही. संध्येचे मांडून ठेवले म्हणजे ताम्हणात पाणी ओतून ठेवतात व भस्म खाऊन टाकतात. असा आत्याबाईंनी टिळकांच्याबद्दल गावात बोभाटा करावा, तर टिळकांनी उलट सांगावे की सासू फार खाष्ट, सासरा फार चांगला, तो माझ्या अंगावर पांघरून घालतो व ती बायकोकडून काढून घेते. ह्या धुसफुशीमुळे शेवटी टिळकांनी जलालपूर सोडण्याचे ठरवले. मला घेऊन ते नाशिकास आले. 4 दिवस आम्ही नाशिकास राहिलो, पण 4च दिवसात नाशिकचा कंटाळा आला आणि पुन्हा जलालपुराला जावेसे वाटू लागले. आता प्रश्न आला, 4 कोस पायी मला न्यायचे कसे. मग केले एक घोडे, पण टिळक पायी व मी घोड्यावर ह्याला मी कबूल होईना. शिवाय मला घोड्यावर बसावयाचे भयही वाटत होते.
ते म्हणाले, आपण दोघेही बसू घोड्यावर. पण दोघांनी एकदम घोड्यावर बसायची लाज वाटू लागली. त्यांनी माझी समजूत घातली, बाजारची वेळ गेली आहे टळून, कोणी भेटणारच नाही वाटेने. कोणी भेटले तर सांगू की आपण आजारी आहोत. माझी समजूत पटली व आम्ही दोघे घोड्यावर बसून चालू लागलो. आळंदीजवळ गावचा न्हावी भेटला. आम्हाला पाहून तो मोठमोठ्याने हसू लागला. जावई बुवा, ही वरात छान काढलीत, असे त्याने हसता हसता म्हटले. आम्ही दोघे लाजून खाली उतरलो. न्हाव्याच्या हातावर 8-12 आणे ठेवले. कोणाला सांगणार नाही असे त्याने कबूल केले. घोड्यावर आम्ही टाकलेली गोधडीही त्याला अर्पण केली, कारण ती जलालपुरात न्यायची कशी. घोड्यावर बसून न्हावी बुवांनी आपला नाशिकाचा प्रवास सुखाने केला व आम्ही गोविंदराव मामांच्या दारी पायी पायी येऊन उभी राहिलो. आमचे स्वागत स्तब्धपणेच झाले. 2-4 दिवस घरात मुक्याचे व्रत होते. मग हळूहळू आत्याबाईंचा ज्वालामुखी पेट घेणार अशी चिन्हे दिसू लागली व शेवटी जे व्हावयाचे ते झालेच. मामाही आता आत्याबाईंसारखेच बोलू लागले. संसारात टिळकांचे लक्ष नाही असे दोघांचे म्हणणे. शेवटी टिळक रुसले व मला टाकून निघून गेले. गंगापुरापर्यंत ते अगदी जोराने गेले. पुढे गती कमी झाली. वाटेत भेटले गोपाळ भट, हे जलालपूरचे ग्रामजोशी. त्यांच्या आग्रहावरून आपला राग विसरून टिळक जलालपुराला परतले. ह्या वेळेस माझे वडील बंधू केशवराव मामा यांनी टिळकांचे स्वागत केले. का खाल्लात पुन्हा मुरड कानोला? छे रे, मी कुठे येत होतो, गोपाळ भटाने मला आणलं. अग म्हशी, मला का गणेशी, असंच झालं म्हणायचं. टिळक हसले. त्यांचे मेहुणेही हसले. पण त्यानंतर आम्हाला जलालपुरास फार दिवस राहणे शक्य नव्हते. जावयाचे संसारात लक्ष नाही, हे विकत श्राद्ध घेऊन सव्य करत बसण्याची वेळ आली आहे वगैरे आत्याबाईंचे शब्द दुसऱ्याकडून टिळकांच्या कानी गेले व जलालपूर सोडून नाशिकात जाण्याचा पुन्हा विचार ठरला. विचार अंमलात आणावयास टिळकांना फारसा वेळ लागत नसे. लगेच त्यांनी नाशिकचा रस्ता धरला व ते नाशिक येथे पंचवटीत उतरले. पुढे काही दिवसांनी त्यांनी तेथे एक खाजगी इंग्रजी शाळा काढली व आमचा संसार अशा रीतीने सुरळीत सुरू झाला.